करणाऱ्या भक्ताच्या कालावधीमधलं अंतर आम्ही मोजत नाही, त्याच्या मनातल्या भक्तीची खोली आम्ही मोजतो. तुम्ही दोघे कशासाठी आला ते आम्हाला ठाऊक आहे. आम्ही प्रथम पाटलांकडे जाऊ देशमुख आणि नंतर तुमच्याकडे येऊ. पाणी. चिडताय का ऊन एवढे? आता चिडू नाही तर काय करू? हा? तो खंडो पाटील हर वेळेला माझ्यावर कुरघुडी करतोय. आता महाराज पहिल्यांदा आपल्या घरी यावेत एवढी साधी इच्छा होती माझी. तर महाराज काय म्हणले माहित आहे का? महाराज म्हणले आम्ही पहिलं पाटलाकडे जाऊ आणि मग देशमुखाकडे येऊ. असं म्हणून महाराजांनी आमच्या इच्छेचा परस्पर निकाला. अव ठीक आहे, आधी काय या नंतर काय, महाराज आपल्या घरी येणार तर आहेत ना. आणि मी काय म्हणते, महाराजांच्या बाबतीत तर तुम्ही पाटलांची चढावड करू नका. मी नाही करते चढावड, मी नाही करत आहे. तर तो पाटील करणारच आहे का नाही? आता अख्ख्या गावभर जाऊन बोंबलल की मी आज देशमुखापेक्षा भारी आहे म्हणून. आणि म्हणूनच महाराज आधी माझ्या घरी आले आणि मग देशमुखाकडे गेले. अव त्यांना जर तसं वाटलं तर वाटू दे. होय, पण महाराज काय म्हणतात, माझ्यासाठी सगळे भक्त सारखेच आहेत म्हणून. राम राम मला. राम राम. काय रे नाऱ्या? नाही, बंकट शेटकडे जाऊन आलात, वार्ता आली कानावर म्हणून आलो भेटाय. नाऱ्या, तू तर असं थोबाड करून बोलायला लागलायस जणू काय आमच्या घरात कुणी वारलंय आणि तू कडू काढाय आलायस. तसं बघितलं तर तुमचा बी चेहरा बघून जर कोणी विचारलं भाऊ का हो घरातलं कोणी गेलं का, तर लय आश्चर्य वाटून घेऊ नका. नाऱ्या, नाही तर काय, किती चेहरा पाडून घेतलाय तुम्ही. काय झालं असं एवढं? पण बरं का, आपल्याकडे सगळ्या गोष्टीवरचा इलाज आहे. कसला उपाय? उपाय असा आहे की शत्रूवर 100 चाली करण्यापेक्षा एकच चाल अशी जालिम करावं का, तो जेरबंद झाला पाहिजे. काय देशमुख, जिरले का नाही? करायली अजून? आमच्या पैलवानानं याच्या छाताडावर पाय देऊन कुस्ती जिंकली का नाही? या साऱ्या गावानं बघितलं का बाकी अजून काही? आधी हे काळं झालेलं तोंड आहे ना, पाण्याने निघतंय का ते बघा. लागले सांगायला, हे वाजवा रे. मी सांगतो तसं ऐका, मग बघा तो खंडू पाटील कसा घरात तोंड लपून बसतो ते. अरे सांग की लवकर. या खंडू पाटलाची मान खाली गेली पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय बी करायला तयार आहे. सांगतो. मला सांगा, तो मर्या तुमचा आश्रित आहे ना? वय की मग मीठ खातो तुमच्या घरचं आणि दोन्ही देतो पाटलाचं. त्या खंडू पाटलाच्या तोंडातून शबूत पडायचा अवकाश यानं जेरलाच म्हणून समजा. काय अर्थ यावा? त्याला चांगली तंबी भरा, पाटलाच्या घरची कामं करायची नाहीत म्हणा. मग बघा पाटील कसा जेर बंद होतो. एवढा इलाज करून बघा, समजा तुमच्या मनात होतं की नाही बा. अरे भाऊ, लय जोमानं लाकडं फोडून राहिला. हा ना रे भाऊ, या
पाटलाच्या घरचा काय लाकूड काटा हो. झाला गाड्या आता काय करणार? खाल्ल्या मिठाला जागायचं म्हणजे घाम गाळावंच लागेल ना. ते बरोबर आहे. तुला एक सांगू मारे काय रे? म्हणजे बघ पटलं तर घे ना तर ते सोडून. काय ना रे तू पण आता सांगशील का? एवढं मर मरतो त्या पाटलासाठी, एवढं राबतो कष्ट करतो, तुझी मानावर तेवढी कदर होत नाही गाड्याची. हा? देशमुख त्या पाटला परीस 10 पटीने राजा माणूस. त्याच्यासाठी जर एवढं काम करशील ना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपन तुला. खरं सांगतोस ना रे? मनाचं बोलतो काय, माझ्या मनाचं बोलतो का? जपत अरे देशमुख स्वतः बोलले माझ्याजवळ. म्हणजे काय काय बोललो देशमुख? म्हणलं मारे तिकडे एवढी मरमर करतो, आपल्याला काही पटत नाही गडे नार भाऊ. लागली एक डाव मार्यानं जर पाटलाच्या कामाला नकार दिला, त्याचा अपमान केला, मोठं बक्षीस देऊ म्हणलं. बघ विचार तुझ्या आयुष्याची ददात मिटून जाईल बघ. हो पर पाटलाला कामाला नाही म्हणायचं, त्यांचा अपमान करायचा म्हणजे. कुणाला काय भरतो एवढं तू? देशमुख तुझ्या पाठीशी बाबा. देशमुख चट्टाय काय? लहान माणूस आहे तू. वाटले देशमुखाच्या वतीनं मी जाबान देतो ना तुला. काय सांगता मग देशमुख स्वतः बोलले म्हणलं माहिती तर. हे बघ पाटलाची वतनदारी मोडायची असेल तर आपल्यासारख्यालाच काहीतरी करावं लागेल का नाही? नाही तर बसा जलंभर असेल लाकडं पुढे तर आम्हाला करते काय तू पण. बघ विचार करा, मला वाटलं तुझ्याबद्दल काय मग सांगतो मी. मस्त आहे ना? विचार कर. शेगावीच्या माहेराला माय लेकरांची वसे, गण गण गणात बोते हा मंत्र काळजात ठसे. किती किती चमत्कार, किती किती चमत्कार, शब्द होतात रे मूक. शेगावीचे योगीराज, शेगावीचे योगीराज, थोर ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. गणगणात बोलते, गणगणात बोलते. महाराज, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आमच्या घरी आलात, धन्य झालो आम्ही. महाराज, आमचे चुलते कुकाची पाटील यांचं निधन झालं. आम्ही दुःखात होतो. आमच्या डोक्यावर तर छत्रच हरवलं. आमच्यावर जबाबदारी आली. महाराज, आपले पाय आमच्या घराला लागले आणि आम्ही दुःख बाजूला ठेवून जोमाने कामाला लागलो. महाराज, आपण आमच्या दुःखावर फुंकर घालायला आलात असंच आम्हाला वाटतंय. पाटील घराण्यावर संतांची कृपा आहे, त्यामुळे तुमची भरभराट होईल. महाराज, आपण आमच्या घरी आलात, आम्हाला सेवा करण्याचं भाग्य लावलं, पण एवढ्यानंच आमचं मन भरत नाही. मग महाराज,
आल्यासारखं काही दिवस आमच्या घरी राहावं अशी विनंती करतो आपल्याला. होय महाराज, जर तुमचा सहवास आम्हाला लाभला ना तर आमची ही वास्तू पवित्र होईल आणि आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन तिथे थांबाल अशी अशी आशा करतो महाराज आम्ही. पुढचं काय ते आम्हाला ठाऊक नाही. आमचा पांडुरंग आम्हाला आदेश देईल तेच आम्ही करतो. आत्ताचा क्षण आम्ही तुमच्या घरात वास्तव्याला आहोत ह्यातच आनंद माना. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अरे मर्या पाटील, नाही माज झालंय वाटतं. काय झालं पाटील? भाड्यावर नाही आला, काही काम आहे का विचारायला? मला यावं लागलं तुझ्याकडं. आपलं काम असेल तर आपणच जावं लागतं. वावगं काय केलंय? मर्या पोट भरलेलं दिसतंय तुझं. का रिकामं असलं तर तुम्ही भरून देणार आहेत का? मर्या तुझी जीभ लय वळवळते. सांगून ठेवतो, हसून ठेवीन. आज पातूर तुमची गुलामी केली, पण आजपासून तुमची गुलामी मान्य नाही ह्या जिबेला, म्हणून ती वळवळती. मर्या रातच्याला ढोसली होती ती अजून उतरली नाही की आज सकाळी सकाळीच ढोसलीस? पाटील, मी घेत नाही हे तुम्हाला माहिती आहे. गावग नावाची खराबी करता. मर्या फार बोललास. तुझं काम बाजूला ठेव. हा कागद अकोल्यात तहसीलला जाऊन दे. एवढं मर मरतो त्या पाटल्यासाठी, एवढं राबतो कष्ट करतो, तुझी मानावर तेवढी कदर होत नाही गाड्याची. देशमुख त्या पाटला परीस 10 पटीने राजा माणूस. त्याच्यासाठी जर एवढं काम करशील ना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेव. काय म्हणतोस मी ऐकलं नाही का? जमणार नाही. तुमची कामं तुम्ही करा. मी आजपासून माझं इमान देशमुखाकडे ठेवलंय. तुमची कामं करून काय देता हो मला? मर्या आम्ही गावचे पाटील आहोत. आमचा हुकूम डावलतोस? तुमच्या हुकमाला मी सिमग्याच्या बॉम्बा समजतोय. पाटील, माझे इतकं वाईट नाही सांगतोय. आमचं खाऊन आमच्या लोळतात. आमच्या लोळतोस, आमच्या लोळतोस, आमच्या लोळतोस. आमचं खाऊन आमच्यावर लोटतोस. महाराजा कुत्र्याच्या मौतीनं. महाराज, महाराज, कशाला ओरडताय? अहो अख्खा वाडा पालता घालून चुकले. महाराज कुठेच दिसत नाहीयेत. मला वाटतं महाराज निघून गेले असणार. काय महाराज निघून गेले? हो. तरी महाराज बोलतच होते का आता या क्षणी तुमच्या घरात आहोत त्यातच आनंद माना. मी काय म्हणते आपण जाऊ. अहो महाराजांनी सांगितलं ना आपल्या घराण्याला संतांचा आशीर्वाद लाभलाय, भरभराट होईल म्हणून. मग कसली काळजी करताय? ते खरंच आहे म्हणा. हो, पण तुम्ही कुठे होतात एवढ्या वेळ? मी त्या मऱ्याचा हात तोडून आलोय. काय? हो, त्या देशमुखाची फूस असल्याशिवाय तो मऱ्या एवढं मोठं धाडस करणार नाही. हो, पण एवढं केलं काय मारायला? ते महत्वाचं नाहीये. त्या मऱ्याचा हात तोडला हे देशमुखांना इशारा होता. तो कळला तर ठीक, नाहीतर त्या देशमुखाला नरसिंहासारखा मांडी घेऊन आडवा फाडून टाकीन. हो हो, ऐका तर. अरे देवा, महाराज जर आणखी काही वेळ थांबली असते ना तर मी त्यांना सांगणारच होते का काहीतरी करा आणि या देशमुख पाटलाचं वैर कायमचं मिटवा. परमेश्वरा,
अरे ऐक मर्या ए मर्या अरे काय झालं हे काय झालं त्या पाटलाचं काम नाही केलं म्हणून त्यांनी बेदम मारलं रे मला. काय वाटलं ना मारलं येऊ तर जुलूमच झाला येऊ हा याला काय अर्थ चल देशमुखाकडे जाऊ तेव करी जाता न्याव काय करायचं तेव. चल 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 ओ पाणी आणा. घ्या. कशाला मारलं त्या मरायला? हं? तुमची सगळी कामं बिनचूक करायचा तो. कधी कुरकुर सुद्धा केली का त्यानं? आणि तुम्ही असं अकोल्याला कामाची कागद घेऊन जा म्हटलं तर नाही म्हणला. मी तुमची कामं करणार नाही. मी देशमुखांचा आश्रित आहे. तुम्ही माझे मालक नाहीत. मला म्हणतो कसा तुमचा आदेश म्हणजे शिमग्याच्या बोंबा तिथंच तुडवला त्याला. त्याचा हात तोडून टाकला. त्या देशमुखांच्या सुद्धा कामाचा ठेवला नाही त्याला. हो, पण चुकीचं काय बोलला मर्या? हं? खाल्ल्या मिठालाच जागला ना तो. मग चुकीचं काय केलं त्याने? त्या गोष्टीचा राग नाही आला मला. मर्या सांगितलेलं कामं मुकाट्यानं करायचा. मग आजच खाल्ल्या मिठाची जाणीव व्हावी त्याला. याचा अर्थ देशमुखाने त्याला तंबी देऊन ठेवली होती. पाटलांची कामं करायची नाहीत. बघू पाटील काय करतायत. त्या मर्यानं मला डोळे दाखवले. आज त्याने डोळे दाखवले. उद्या आणखीन कोणी डोळे दाखवेल. आपण या गावचे पाटील आहोत. असं जर झालं तर आपली पाटील की धोक्यात येईल. हो, तुमच्या हातून हे सगळं घडलं ह्याची खबर महाराजांना तर नसेल गेली ना? मला वाटतं कदाचित म्हणूनच महाराज निघून गेले असतील. ठीक आहे, त्याला मारलं तर मारलं, पण त्याच्यावर उपचार तर करायचे ना. आणि आता यातून काही विपरीत उद्भवलं नाही म्हणजे झालं. काही मरत बिरत नाही तो. चांगला थडधाकट आहे. आतापर्यंत शुद्धीवर आला असेल. अकोल्याला महत्वाची कागदपत्र पोहोचवायची होती म्हणून मी तिथं जास्त वेळ थांबलो नाही. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. त्याला आपण काही करू शकत नाही. पण जर ह्या गोष्टीचा बबरा गावभर झाला ना तर काय करायचा याचा विचार करून ठेवा आधी.